नमस्कार मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. तो म्हणजे आपल्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये. आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत या महिन्याच्या म्हणजेच फाल्गुन महिन्याच्या सामूहिक मंत्र साधना आणि उपासनेची. या फाल्गुन महिन्यातील महत्त्वाचे दिवस आणि ते म्हणजे होलिका उत्सव, जो आपल्या सर्वांनाच माहिती आहे. फाल्गुन महिन्याची सुरुवात होणार आहे फाल्गुन शुद्ध प्रतिपदा बुधवार 18 फेब्रुवारी व फाल्गुन महिन्याची समाप्ती होणार आहे फाल्गुन अमावास्या बुधवार 18 मार्च या दिवशी. फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा म्हणजे आपल्या सर्वांचा आवडता सण होळी असणार आहे सोमवार 2 मार्च या दिवशी. या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला महाविष्णूंचा जप ओम विष्णवे नमः हा मंत्र 1 किंवा 3 माळा अवश्य करायचा आहे. हुताशनी पौर्णिमा म्हणजे आपली होळी. या दिवशी आपल्याला आपल्या घरातील जो काही आपण त्या दिवशी केरकचरा काढणार असतो त्यातील फक्त अगदी चिमूटभर धूळ, हो मंडळी, फक्त आणि फक्त चिमूटभर धूळ आपण जेव्हा होळीचे दर्शन घेण्यासाठी जाणार, पूजा करण्यासाठी जाणार, तेव्हा चांगल्या कागदाच्या पुडीत ती धूळ बांधून घ्यावी व ती कागदाची पुडी तशीच न सोडता तशीच म्हणजे होळीच्या अग्नीमध्ये सोडायची पुडी सकट. कृपया धूळ अग्नीमध्ये सोडायची नाही, तर कागदाच्या छोट्या पुडीत बांधलेली धूळ ती आपल्याला अग्नीमध्ये सोडायची आणि होलिका मातेला मनापासून प्रार्थना करायची की आपल्या वास्तूमधील आपल्या कौटुंबिक जीवनातील जे काही अनिष्ट आहे, अशुभ आहे, ते तुझ्या या पवित्र अग्नीमध्ये जळून जाऊ दे व आमच्या आयुष्यात, आमच्या मित्रपरिवारात सुख, समाधान, शांतता, आरोग्य, आर्थिक स्थिरता, यश तुझ्या आशीर्वादाने नांदू दे, असे म्हणून होलिका मातेचे आशीर्वाद घ्यायचे. म्हणजे आता आपण जाणून घेऊया या महिन्यात कोणती करायची आहे मंत्र साधना. आपल्या घरामध्ये शांतता, सुख, समाधान नांदावे म्हणून श्रीकृष्णाचा अत्यंत प्रभावी मंत्र यावेळेला आपल्याला करायचा आहे. कोणत्याही वेळेत हे मंत्र पठण आपण करू शकतो आणि मंत्र आहे ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. हा मंत्र खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेला आहे. अवश्य त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो मंत्र ऐकू शकता, पाहू शकता, वाचू शकता. या मंत्राचा जप जास्तीत जास्त 3 किंवा 11 माळा अवश्य पठण करायचे. हा मंत्र खाली आपण डिस्क्रिप्शनमध्ये अवश्य दिलेला पहा. विशेष करून ज्यांच्या कुटुंबात सतत वादावादी सुरू असते, कुटुंबातील सदस्यांचे एकमेकांशी बिलकुल पटत नाही, बारीक सारीक गोष्टीवरून सतत वाद, गैरसमज सुरू असतात, पती पत्नींमधले संबंध बिघडलेले असतात, अशा वेळी या मंत्राचा जप आवर्जून तुळशीच्या माळेवर केल्यास अतिउत्तम. तर दर बुधवारी आणि एकादशीला घरातील श्रीकृष्ण किंवा विठ्ठल रुक्माईला तुळशीपत्र अर्पण करावे. अगदी मंदिरात जाऊन सुद्धा तुळशी वृंदावन असेल तर त्याच्याजवळ दिवा लावावा. खूप सुंदर अनुभव येतो. तर मंडळी, ही होती या फाल्गुन महिन्यातील मंत्र उपासना आणि तिचं वैशिष्ट्य. मंडळी, बऱ्याच दिवसापासून लोकांचा आग्रह होत आहे ज्योतिष वर्ग सुरू करण्याविषयी. तर आपल्या सर्वांच्या आग्रहाखातर लवकरच प्राथमिक ज्योतिष अभ्यास वर्ग ऑनलाईन झूम मीटिंगवर आपण सुरू करत आहोत. या प्राथमिक ज्योतिष अभ्यास वर्गामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत 12 राशींची, कुंडलीमधील 12 घरांची म्हणजेच 12 स्थानांची आणि 9 ग्रहांची, अत्यंत सखोल आणि विस्तृतपणे. ज्यांना या प्राथमिक ज्योतिष अभ्यास वर्गामध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी अधिक माहितीसाठी अवश्य आपल्या ऑफिसच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून त्याबद्दलची माहिती जाणून घ्यावी. नंबर आहे 9892156163. हा नंबर थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. मंडळी, विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं चैतन्य लहरी हे पुस्तक आपण कार्यालयाच्या संपर्क नंबरवर 330 रुपये फोनपे करून मागवू शकता. त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला फक्त व्हॉट्सअप करा. तसेच परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांनी रचलेला श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा 700 ओव्यांचा ग्रंथसुद्धा 151 रुपये फोनपे करून आपण मागवू शकता. तर अष्टोत्तर शतनामावली हा ग्रंथसुद्धा 151 रुपये फोनपे करून आपण मागवू शकता. तसेच मंडळी, विविध देवदेवतांचे असलेल्या आपण जे ग्रहांची यंत्र असतात किंवा रुद्राक्ष ही सुद्धा आपल्याला मागवायची असतील तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून त्याबद्दल आधी जाणून घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा. तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे धूपदीप पात्र, ज्यामध्ये 2 तांब्याच्या वाट्या आहेत, एकामध्ये कापूर, त्याबरोबर 1 लवंग, दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात, असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ
घंटानाद करत प्रदक्षिणा मार्गाने कोणत्याही शुभमंत्राचा पाठ करत हा अग्नी आपल्या वास्तूमध्ये फिरवणं म्हणजेच वास्तूतली चैतन्य ऊर्जा प्रभावित करणं, वाढवणं आणि साहजिकच त्यामुळे नकारात्मक ऊर्जेचा नाश होण्यास खूप सुंदर मदत मिळते आणि वास्तूतली चैतन्य ऊर्जा प्रभावित होते. खूप सुंदर अशा वास्तुशास्त्राचे असलेले नियम जरी आपल्या वास्तूत कमी पडत असतील तरी सुद्धा त्याचा खूप सुंदर अनुभव म्हणजेच वास्तूतलं सुख, समाधान, शांती होण्यास मदत मिळते. मंडळी, मगाचा जो मंत्र आहे हा मंत्र आपल्याला या महिन्यात करायचा आहेच, परंतु ज्यांच्या घरात सतत वादावादी आहेत त्यांनी हा मंत्र अवश्य नेहमीच तुळशीच्या माळेवरती आपल्या या वास्तूत नेहमी साधना आणि उपासनेमध्ये हा मंत्र अवश्य पठण करावा. मंडळी, वार्षिक राशी भविष्य मेष ते मीन या 12 राशींचे वैयक्तिक असे 12 स्वतंत्र व्हिडिओ आपण प्रकाशित केलेले आहेत. ते सुद्धा आपल्या चॅनलवर पाहायला विसरू नका. तसेच दर महिन्याला आपण आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित करत असतो दैनंदिन राशी भविष्य आणि मासिक राशी भविष्य अगदी एकाच व्हिडिओत दर महिन्याला. ते सुद्धा व्हिडिओ अवश्य पाहत जा. तर मंडळी, असा हा फाल्गुन महिना आपल्या आनंदात, उत्साहात, चैतन्यात भर टाको आणि होलिका उत्सवाच्या निमित्ताने होळी मातेचे आणि महाविष्णूंचे आशीर्वाद तुमच्या कुटुंबाला सदैव लाभो. घेऊया विश्रांती या ठिकाणी. कळावे लोभ असावा. धन्यवाद.